सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम. आज मी अशा महान विभूतीबद्दल, संताबद्दल बोलणार आहे. संत रविदास महाराज हे उच्च कोटीचे संत आहेत. यांचा परिचय मी छोट्याशा वाणीनं किती देणार आहे. यांना सर्व जग सृष्टी जाणते, कारण की त्यांच्यामध्ये जे आपण असं म्हणू, अध्यात्माचा जो प्रवाह होता, अध्यात्माचा जो स्रोत होता, देवाप्रती जे प्रेम होतं, त्यांच्यामध्ये जी परिपूर्ण मानवता होती, त्यांच्यामध्ये जो एक आपण म्हणता ना, एक चांगला माणूस, ते चांगला माणूस ओळखण्याची त्यांची दृष्टी होती. आणि जीवसृष्टी ही भगवंताने निर्माण केलेली आहे. या जीवसृष्टीवरती भगवंताचा अधिकार आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मैं अध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम हे तू नाणे न कोणते जगत परिवर्तते. अर्जुना, या सृष्टीचा मी अध्यक्ष आहे. आणि हे संत रविदास जाणत होते. संत रविदासाचा हा आध्यात्मिक प्रवास, आध्यात्मिक त्यांची जर्नी अतिशय महत्वाची आणि खूप मोठी आहे. कारण संत रविदास आपल्या मुखातून हे शब्द जरी बाहेर पडला, हे शब्द जरी मुखात आला, तरीही अनंत जन्माच्या पापातून आपण मुक्त होऊ. संत रविदासाने भगवान परमात्माची भक्ती करता करता त्यांनी एक मनुष्यामध्ये, मानवामध्ये, जीवामध्ये ईश्वर कसा बघितला, म्हणजे सगळे ब्रह्मरूप कशा आहेत, प्रत्येक ईश्वराची विभूती कशी आहे, त्यांच्या भक्तीतून त्यांनी दाखवलेला आहे. आणि प्रत्येक महाराष्ट्राला, या दिव्य भारताला जेवढे साधू संत महापुरुष लाभले, विचारवंत लोक, शिक्षक लोक, प्रबोधनकार या महाराष्ट्राला, या दिव्य भारताला लाभले, तेवढेही मी तर असं म्हणेल की वंदनीय, पूजनीय आहेत. त्या महापुरुषांच्या चरणी मी कोटी कोटी प्रणाम करतो. माझ्या छोट्याशा वाणीने मी सांगण्याचे प्रयत्न करतोय. आणि खरोखर मी जे त्यांना स्मरण केलं किंवा मी त्यांना आठवलं, त्यांचं मी चिंतन केलं, त्यांचे जीवनचरित्र किंवा त्यांचा प्रवास मी वाचण्याचे प्रयत्न केले, ते माझं अंतःकरण एक्सप्लेन करतोय. माझ्या मनामध्ये त्यांच्या प्रती जे काही प्रेम आहे, त्यांच्या प्रती जे आदर आहे, ते मी तुम्हाला सांगण्याचे प्रयत्न करतो की प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक जीवाला त्या संतांचं अनुकरण करण्यासाठी एक वेगळी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, वेगळं प्रेम निर्माण झालं पाहिजे, जे प्रेम मानवतेला धरून आहे. संत रविदासाने या समाजाला इतका मोठा बोध दिलेला आहे की जेव्हा त्यांचं काव्य लेखन बघू किंवा जेव्हा त्यांचा आध्यात्मिक प्रवास बघू, तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाणवेल की भगवान परमात्मा दुसरा कोणी नाहीये. तो भगवान परमात्मा प्रत्यक्षात रविदास आहेत. भगवंताचे ते एकरूप झालेले आहेत. मी बऱ्याच वेळेस सांगत असतो, संततेची भगवंत, भगवंततेची संत, हे संतांनी वर्णन केलेलं आहे. तर पहिल्या प्रथम मी हा दोहा वाचतो आणि नंतर परत एकदा थोडस मी एक्सप्लेन करतो. ओके, ठीक आहे. संत रविदास म्हणतात, जाती जाती में जाती है जो केतन के पात, रैदास मनुष्य ना जुड़ सके जब तक जाती ना जात. अतिशय महत्वाचे शब्द आहेत. हे शब्द शब्दांच्या पलीकडचे आहेत. ह्या शब्दांचा जो मिनिंग आहे ना, तर मला असं वाटतं की परावाणीचं चिंतन आहे. ते आत्मबोध, ते ज्ञान त्या महापुरुषाला प्राप्त झालं, जे प्रत्यक्षात भगवान परमात्माने त्यांच्या मंगलवाणीतून बोलून घेतलं. साधू संत ज्या वेळेस आपल्याला बोध करतात, तर ते बोध करत असताना ते स्वतः स्वयंभू असतात, स्वतः ते त्याचं अनुकरण करत असतात, स्वतः त्यांना त्याचं ज्ञान झालेलं असतं, त्यांचा बोध झालेला असतो. आणि मग समाजाचं दुःख, समाजाची पीडा, समाजाचं कष्ट, समाजाचं श्रम, समाजाचं दुःख संतांना सहन होत नाहीये. आणि म्हणून ते त्यांच्या वाणीनं, त्यांच्या काव्यरत्नातून त्यांना जे भगवंताने जे त्यांना ज्ञान स्फुरण झालं समाजासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, ते या काव्यरत्नातून ते समाजाला बोध करत असतात, सांगत असतात. संत रविदास म्हणतात, जाती जाती में जाती है जो केतन के पात, रैदास मनुष्य ना जुड़ सके
जब तक जाती ना जात. जात नावाचं जे खूप मोठं संकट आहे, जात नावाचं जे खूप मोठं भूत आहे, जात नावाची जी कन्सेप्ट आहे, इतकी अतिशय अतिशय चुकीची आहे. ते संत रविदास म्हणतात, जोपर्यंत मनुष्यामध्ये जातीवादेचा भेद जात नाही, जात जात नाहीये, तोपर्यंत माणूस माणसामध्ये येऊ शकणार नाही आणि एका विचारानं तो गुणागोविंदानं नांदू शकणार नाहीये. पण जात काय आहे? त्यांनी सुंदर केळीच्या झाडाचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. केळीच्या झाडाचा बोंदा पाहिलाय, बूड पाहिलंय? म्हणजे केळीच्या झाडाचं जे बूड आहे, ते बूड त्या पानानं गुंपलेलं आहे. एक 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 पान जेव्हा काढत जाल ना, तर पानावर पान, पानावर पान, पानावर पान, शेवटपर्यंत पानं निघतील आणि शेवट काहीच सापडणार नाहीये. तशी ही जात आहे. मनुष्य जीवनभर जात जात करेल, मतभेद करत राहील आणि एकदा तो मरून जाईल, पण तो जात मात्र जाणार नाहीये. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे. काय दिव्य दृष्टी, मला असं वाटतं किती दूरदृष्टी असेल त्यांची समाजासाठी. म्हणजे संत कुणाला म्हणावं, संत कशा असतात? मला असं वाटतं खरंच ह्या महापुरुषांचं चिंतन केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की संत विभूती, साधू विभूती किती मोठी आहे. म्हणताना साधू संत जगाच्या कल्याणासाठी येत असतात. तर जात नावाचं गुरुदेव बोलले भूत, जात नावाचं जे भूत आणा, तर समाजाला अतिशय भेडवणार आहे, समाजाची प्रगती थांबवणार आहे आणि समाजामध्ये क्लेश निर्माण करणार आहे. म्हणून साधू संतांनी जातीला कधीही फॉलो केलं नाहीये. साधू संतांनी जात मांडलीच नाहीये, कारण ही सृष्टीच भगवंताची आहे. या सृष्टीची रचना भगवंतानं केलेली आहे. झाडाचं पान सध्या ईश्वराशिवाय हलवू शकत नाहीये आणि म्हणून संतांच्या आणि साधूंच्या सान्निध्यामध्ये का जावं? खूप मोठा हा बोध आहे. म्हणून सज्जनांनो, धर्मधन भाग्यवंतांनो, मी आज तुम्हाला एवढंच सांगणार आहे, कारण की या महापुरुषाची, या महान संतांची वाणी आहे. माझ्या पदरचं मी काही सांगू शकत नाही, तेवढा मोठा मी नाहीये. माझ्या छोट्याशा वाणीनं सांगायचे प्रयत्न करतोय. प्रयत्न याच्यासाठी करतोय की माझ्या मुखामध्ये ह्या महापुरुषांचं मंगल नाम यावं आणि या महापुरुषाबद्दल बोलता बोलता माझं कार्य शेवटपर्यंत जावं आणि शेवटच्या श्वासापर्यंत या महापुरुषांचं, साधू संतांचं आणि भगवंताचं मंगल नाव माझ्या मुखात यावं. म्हणून मी प्रयत्न करतोय की आपल्याही मुखात यावं. आपणही साधू संतांचे चरित्र जाणावे, आपण साधू संतांच्या सान्निध्यात राहावं आणि या भारत देशाला खूप मोठं अध्यात्म आहे. या महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे. ही लोक शिक्षकांची जन्मभूमी, कर्मभूमी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आध्यात्मिक जीवन जगत असताना मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, द टाइम हॅज कम फॉर सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. हो, आता ना अध्यात्माची आणि विज्ञानाची वेळ आलेली आहे. तर मला असं वाटतं की आपण हे जे जीवन आहे, तर हे जीवन अनमोल आहे, क्षणभंगूर आहे, अनमोल आहे, क्षणभंगूर आहे. ना जाणे कर्मानुसार परत जन्म मिळतो या नाही मिळत. आपण बऱ्याचशा ग्रंथामध्ये, पुस्तकामध्ये वाचलं असेल, मोक्षे, पुरुषार्थ वगैरे 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 सगळं वाचलं असेल. पण मला असं म्हणायचंय की याच्या मागं लागल्यापेक्षा प्रत्यक्षात मी उत्तमातून उत्तम चांगलं कर्म कसा काय करेल आणि त्या चांगल्या कर्मानं मी समाज कसा जोडेल, समाज प्रबोधन कसं होईल, समाजाची सेवा कशी होईल, माझं अध्यात्म समाजाच्या सेवेसाठी कसं वाहिला जाईल किंवा समाजाच्या सेवेसाठी माझा अध्यात्म उपयोगी पडेल, असं प्रत्येक जीवाला, प्रत्येक मनुष्याला वाटावं. आणि म्हणून मला असं वाटतं की माझा जो अट्टहास किंवा माझी जी तळमळ आहे, तो फक्त आणि फक्त की साधू संतांना तुम्ही मानलं पाहिजे. साधू संतांचे विचार जर घेऊन तुम्ही चाललात तर कुठेही अंधश्रद्धेमध्ये फसणार नाही, जातीवादामध्ये फसणार नाहीये, स्वतः तुम्ही कमजोर समजणार नाहीये आणि स्वतः तुमचा कॉन्फिडन्स नेहमी मी असं म्हणेल की स्ट्रॉंग राहील, कॉन्फिडन्स नेहमी तुमचा चांगला राहील आणि जीवन जगण्यासाठी या संतांचं साह्य निश्चित लागेल आणि पुण्याला तुम्ही पात्र बनाल. समजतंय तुम्हाला मी बोलतोय? ओके, याचा मीनिंग तुम्हाला समजला?
ठीक आहे, सुदर्शन महाराज एकदा वाचून दाखवा. जाति जाति में जाति है जो केतन के पात, रैदास मनुष्य न जुड़ सके जब तक जाति न जात. आपल्या सगळ्यांना समजला? बघा, भगवान परमात्मा साधू संतांच्या मंगलवाणीतून हे समाजाला एक ज्ञानमय बोध कसा भगवंत देतो, तर संत प्रत्यक्षात ते अनुभवतात. संत रविदासाने जातीचे चटके खाल्लेले होते. संत रविदास जेव्हा या सृष्टीमध्ये भगवान परमात्मासाठी त्यांचा जन्म होता आणि प्रत्येक जीवाचा जन्म भगवंतासाठीच आहे. जेव्हा ते भगवंताची भक्ती करत होते तर त्यावेळेस अतिशय जातीभेद मतभेद करणारा बराचसा वर्ग होता. आणि मला असं वाटतं की तेव्हा त्यांनी त्या जातीची जात व्यवस्था काय आहे, म्हणजे जातीच्या नावाखाली मंदिरात जायचं नाही, देवाच्या मूर्तीला स्पर्श करायचा नाहीये, गंगेवर गेलं तर गंगा घाट बाटेल, गंगा बाटेल. आता विचार करायची गोष्ट आहे, रविदासाला असं वाटलं की ह्या जातीमुळे आमच्यासारखे माझ्यासारखे अनंत भक्त आहेत भगवंताचे, तर ते भगवंतापासून या जातीमुळे वंचित आहेत. त्यांना भगवंताला स्नान घालता येत नाही, भगवंताची पूजा करता येत नाहीये, भगवंताचं नामस्मरण करता येत नाहीये, आणि भगवंता आम्ही तुझे भक्त आहात हे सध्या सांगता येत नाहीये. जात असे आहे की त्यांनी केळाच्या वृक्षाचं, केळाच्या पानाचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. तर जसे केळीच्या बुडाचे पानं काढता काढता ते पानं संपून जातात आणि त्याच्यामध्ये काहीही आपल्याला दिसत नाही, तसं जातीमध्ये मनुष्य जन्माला येतो, जीवनभर तो जात जात करतो, मरून जातो, त्याच्या पदरामध्ये काहीही पडत नाहीये. पण तेव्हाच्या तशा परिस्थितीमध्ये, तशा काळामध्ये या संतांनी खूप मोठं लोक शिक्षकाचं काम केलं आणि समाज प्रबोधनाचं काम केलं. अशा महापुरुषाचं चिंतन जरी आपण केलं तर निश्चित आप एक मनुष्य जन्म पूर्ण कराल. आणि मला असं वाटतं की तुमची जी सात्विक बुद्धी राहील ना, ही प्रत्यक्षा जेच काम करेल, न्याय देण्याचं काम करेल. कारण की सगळीकडे आपल्याला प्रबोधन मिळतं, सगळीकडे आपल्याला कथा मिळतात, वेगवेगळे दृष्टांत देतात, आणि साधू संतांच्या जीवनचरित्रामध्ये असे काही दृष्टांत आपल्याला मिळतात. तर आपण ते दृष्टांत एक सतसत विवेक बुद्धीने एक बोध म्हणून घेतलं पाहिजे. आपण अंधश्रद्धेच्या भानगडीत पडता कामा नाहीये. कधी कधी काय होतं की एखादा चमत्कार जर आपण वाचला तर आपण भक्ती करता करता आपण अंधभक्तीकडे वळतात. भक्ती किंवा श्रद्धा ही आंधळी नसते, पण मनुष्य भावना प्रधान आहे, इमोशनल मनुष्य आहे, तो इमोशनल होतो आणि कधी कधी त्याच्याकडून कळत नकळत आपण अंधश्रद्धेलाही फॉलो करायला लागतात. तर भगवंताची भक्ती करत असताना आपल्या आजूबाजूला असा अंधपणा कुठेही नको. हे संत अतिशय उच्च कोटीचे आहेत. माझ्या छोट्याशा वाणीने मी काय वर्णन करणार आहे, पण मी सांगायचे प्रयत्न करतो. तेव्हा जाती व्यवस्था होती आणि संत रविदासाने ती जातीय व्यवस्था प्रत्यक्षात बघितली नव्हती, तर ती भोगली सध्या होती. आणि म्हणून त्यांनी समाजाला हे उत्तमातून उत्तम ज्ञान बोध दिलेला आहे. आपण त्याला एक मार्गदर्शन म्हणू, एक दिशा म्हणू, एक अध्यात्माचा मार्ग म्हणू आणि एक सुंदर प्रेरणा आपण म्हणू. मी अपेक्षा करतो आपल्याला समजलं असेल, कारण की बराचसा वेळ लागेल एक्सप्लेन करण्यासाठी. कारण की रविदासाच्या जीवनामध्ये असे बरेचसे साक्षात्कार दृष्टांत असे घडले की अक्षरशः ज्यावेळेस आपण रविदासाचं चरित्र जेव्हा आपण वाचायला जातात तर अक्षरशः गंगा मैयाने त्यांचा 1 रुपया म्हणजे त्यांचं नाणं स्वीकार करून अक्षरशः गंगा मैयाने आपल्या स्वतःच्या हातातलं कड काढून संत रविदासाला दिलं. आपण ज्यावेळेस वाचन कराल त्यावेळेस आपल्या लक्षात येईल. अक्षरशः भगवान परमात्माने
माझ्या रविदासाला जे जे त्यांनी काम करायचं त्या त्या कामासाठी भगवंताने मदत केली. उदाहरण, माझ्या गोरोबा काकाचे गाडगे घडू लागला, माझ्या संत सावताचा तो बाग फुलवू लागला, माझ्या संत जना अकाला गौऱ्या थापू लागला, माझ्या नामदेवाचं वेभान कीर्तन श्रवण केलं, माझ्या नामदेवाचे ज्या वेळेस पाऊस पडत होता आणि वारं सुटलेलं होतं तर अक्षरशः माझा पांडुरंग माझ्या नामदेवाच्या घरावरचे कौल धरून बसलेला होता. म्हणजे तो भगवान परब्रह्म, तो भगवान परमात्मा भक्तासाठी कसे कसे कामं करतो. आणि त्याच्यातलंच एक उदाहरण आहे. आणि मला असं वाटतं की संत कबीर असतील, संत रविदास असतील, माझा ज्ञानदेव असेल, माझा निवृत्ती दादा असेल, माझी मुक्ताई असेल, माझा सोपा, ही सगळी संतांची मांदियाळी मला असं वाटतं त्याच काळातली आहे. थोडंसं मागमोरी होऊ शकतं. तर मला असं वाटतं आपण संतांच्या सान्निध्यात, संतांच्या प्रबोधनामध्ये जर आपण राहिला, संतांच्या मंगल चरणामध्ये जर आपण राहिलात आणि संतांचं जर अनुकरण केलं तर निश्चित एक मानवतेचं जीवन आपण जगू, एक कॉन्फिडन्सनं आपण जीवन जगू आणि आपल्या आयुष्यामध्ये या देवाच्या मृत्यू लोकामध्ये आलात ना तर काहीतरी बनू आणि आपण समाजाला काहीतरी देऊ. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्री. जाति जाति में जाति है जो के तन के पात, रैदास मनुष्य न जुड़ सके जब तक जाति न जात.